नमस्कार. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपण प्रॅक्टिस करत आहोत. 2025चा आता पेपर आपल्याला 24 मे पासून चालू होणार आहेत. नळ आणि टाकी या प्रकारातील प्रश्न पडू शकतात. टोटल यामध्ये 8 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आपण पाहतोय. पहा प्रश्न. एका पाण्याच्या टाकीला 8 तासात भरतो. एला किती तास लागतात? 8 तास लागतात. तर बी तीच टाकी 12 तासात भरतो. तर बीला किती वेळ लागतो? 12 तास वेळ लागतो. आता हे दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर टाकी किती वेळात भरून पूर्ण होईल असं म्हटलेलं आहे. तर याचं काय काढावं लागतं? आपल्याला लसावी काढावी लागते. आणि 8 आणि 12च्या पाड्यामध्ये जवळची संख्या कोणती आहे? तर 24 आहे. म्हणजे 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 8 दोन्ही 12 दोन्ही 24. म्हणजे 8च्या पाड्यात तिसऱ्या स्थानावर आहे 24, तर 12च्या पाड्यात दुसऱ्या स्थानावर 24 आहे. या दोघांची काय करायची? आता बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि यांचा काय करायचा आहे? 24ला भागाकार करायचा आहे. 5 एक्के 5, 5 चोक 20, राहिलं 4 आणि मग भाग जात नाही म्हणून आपण काय केलं? 0 घेतलं आणि त्या शून्याबद्दल पॉईंट दिलं आणि 5 40 म्हणजे टोटल किती? 4.8 तास आपल्याला काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. 4.8 तास वेळ लागणार आहे. म्हणून ऑप्शन ए काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, हे प्रश्न आपल्या शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. असे प्रश्न आपल्या शिक्षक भरतीला विचारले जाऊ शकतात. बघा काय म्हटलेलं आहे. एक काम 12 तासात पूर्ण करतो. बी तेच काम 18 तासात पूर्ण करतो. दोघांनी मिळून काम सुरू केल्यास ते किती तासात पूर्ण होईल असं म्हटलेलं आहे. काय केलेलं आहे आता? ए हा किती तासात पूर्ण करतो? 12 तासात पूर्ण करतो. तर बीला किती वेळ लागतं? 18 तास वेळ लागतं. आता या दोघांचं मिळून काय करायचं आहे आपल्याला? म्हणजे किती तासात ते दोघं मिळून काम पूर्ण करतात पाहायचं आहे. यासाठी यांची लसावी. आता लसावीला काय सगळ्यात जवळचं कुठलं असणार आहे? 18च्या पाड्यात पण 36 आहे आणि 12च्या पाड्यात पण काय असतं? 36 असतं. म्हणजे 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36. 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36. आता या दोघांचं बेरीज केल्यावर किती येतं? 5 येतं. आणि आता ह्या 36ला काय करायचं आहे? आपल्याला 5नं भागायचं आहे. 5 एक्के 5 आणि 5 सक्क 30, 5 सत्ते 35 आणि उरला किती? 1 उरला. ह्या 1 उरल्याबद्दल पॉईंट दिलो. म्हणजे पॉईंट आणि वर 10ला 0 दिलं. म्हणजे 1ला 0 दिलं. 5 एक्के 5 आणि 5 दोन्ही 10. म्हणजेच किती? 7.2 तास काय होणार आहेत? आपल्याला वेळ लागणार आहे. 7.2 तास आपलं ऑप्शन बी असणार आहे. बी बरोबर असणार आहे. सिम्पल लॉजिकची ही गणित आहेत. आपल्याला ह्याचं ट्रिक नेमकं गावत नाही. लसावी कशी काढायची असते माहीत नसते आणि त्यामुळं आपल्याला वेळ तर लागू शकतो किंवा पेपरला गणित चुकू शकतं. याचं प्रॅक्टिस तुम्ही मी तुम्हाला इथं 5 गणितं दिलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. अशी तुम्ही आणखी गणितं जर सोडवलात तर तुम्हाला खूप काय होणार आहे? पेपरला जलदपणे उत्तर काढता येणार आहे. बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये. एक काम 6 तासात पूर्ण करतो. एला किती उशीर लागते? 6 तास लागतंय. बी आणि सी मिळून तेच काम 4 तासात पूर्ण करतात. काय म्हटलेलं आहे? एला 6 तास लागतात एकट्याला आणि बी अधिक सी मिळून किती तासात काम पूर्ण करतात? 4 तासात पूर्ण करतात. जर तिघेही मिळून काम सुरू करतील तर त्यांना काम पूर्ण व्हायला किती वेळ लागेल? आता हे तिघं मिळून काम चालू करतील म्हणजे काय करणार आपण? 6चा आणि 4चा लसावी काढणार. 6चा आणि 4चा लसावी किती असेल? मग दोन्ही पाड्यात बघा कुठली संख्या येत्या? 24 ही संख्या येत्या, 12 ही संख्या येत्या. म्हणजे आपण सगळ्यात जवळची संख्या घेऊया 12. 4च्या पाड्यात किती आहे? 4 त्रिकम 12 आणि 6च्या पाड्यात 6 दोन्ही 12. या दोघांचं बेरीज केली असता आलं किती? 5 आलं. आणि मग या 12ला काय करायचं आहे? 5नं सिम्पली डिवाइड करायचं आहे. 5 एक्के 5, 5 दोन्ही 10, राहिले 2, वर 0 घेतलं, 0बद्दल पॉईंट दिला आणि 5 चोक 20. म्हणजे 2.4 तास काय होणार आहे? आपल्याला वेळ लागणार आहे. 2.4 तास. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे? बी बरोबर असणार हे बी बरोबर असणार आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. असेच प्रश्नांचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, एक नळ टाकी 20 मिनिटात भरतो. किती?
एक नळ म्हणजे आता समजा एकला आपण ए धरूया आणि किती मिनिटात भरतो 20 मिनिटात भरतो, इथं मिनिट दिलेले आहेत. तर दुसरा नळ तीच टाकी 30 मिनिटात. आता ह्या दुसऱ्या नळाला बी नाव दिलं आपण आणि किती मिनिटात पूर्ण करतोय 30 मिनिटात पूर्ण करतोय. तर दोघे एकत्र चालू असल्यास किती वेळात भरून पूर्ण होईल. आता या दोघांची काय करणार आपण लसावी काढणार. काय मग 20च्या आणि 30च्या पाड्यात कुठली संख्या येते बघा 60 ही संख्या येऊ शकते. 6 दुनी 3 दुनी 6 म्हणजे 60 आणि बे त्रिक 6 किंवा 20 त्रिक 60 म्हणजेच काय इथं 3 पूर्ण भाग जातो तर इथं 2 पूर्ण भाग जात असतो 30 न 60ला. आता या दोघांची बेरीज किती झाली 5 झाली आणि 60ला काय केलं आपण 5 न डिवाइड केलं. 5 एक्के 5 आणि 5 एक्के 5 5 दुनी 10 म्हणजे किती 12 मिनिटे लागणार आहेत. किती 12 मिनिटे लागणार आहेत. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे बी हे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय एक मजूर एक मजूर. आता ह्या मजुराला आपण ए नाव दिलं. एक भिंत 9 दिवसात बांधतो. ए हा किती दिवसात बांधतो 9 दिवस. काय दुसरा तीच भिंत 6 दिवसात बांधतो. दुसरा म्हणजे कोण बी असणार आहे आणि तो किती दिवसात 6 दिवसात बांधतो. दोघे मिळून काम केल्यास भिंत बांधून किती दिवसात पूर्ण होईल. आता ह्या 6 आणि 9च्या पाड्यात कुठली संख्या येते. आता 9 दुनी 18 9 दुनी 18 आणि 6 त्रिक 18 9 दुनी 18 आणि 6 त्रिक 18 आणि ह्या दोघांची बेरीज किती झाली 5 झाली आणि 18 गुणिले 18/5 केलं तर किती येते 5 एक्के 5 5 त्रिक 15 उरलं किती 3 आणि 0 घेतलं पूर्ण भाग जात नाही म्हणून पॉईंट दिलं 5 सक्क 30 म्हणजे 3.6 दिवस काय होणार आहेत लागणार आहेत. 3.6 दिवस लागणार आहेत. ऑप्शन बी हे आपलं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे. बघा इथं आपले 5 प्रश्न सोडवून कंप्लीट झालेले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.